लाडकी बहिणीच्या लाडक्याचा 19वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली। अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 18वा हप्ता भेटलाय आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, योग्यरित्या पूर्ण झालेली आहे? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ज्या ज्या लाडक्या त्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये अशा लाडक्या त्यांनी पण नाव सांगायचं आहे। तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का? जर अंगणवाडी सेविका आल्या नसतील तर तुम्हाला 19वा हप्ता भेटणार नाहीये, पडताळणीशिवाय हप्ता नाही असं डायरेक्ट या ठिकाणी पुढे माहिती समोर आली। त्याच्यामुळे सरकारकडे एक आपल्याला विनंती करायची आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींची ही ई-केवायसी कंप्लीट करून घ्यावी, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुकली आहे आणि जर हे अंगणवाडी सेविकाच्या मार्फत होत नसेल, परत सांगतोय, कारण की अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांनी या पडताळणीसाठी नकार दिलेला आहे, आंदोलन देखील या ठिकाणी सुरू केलेलं आहे, कारण की त्यांना मोबदला भेटत नाही सरकारकडून, तर आम्ही ही ई-केवायसी पडताळणी का करावी असं त्यांचा या ठिकाणी प्रश्न आहे। त्याच्यामुळे 19वा हप्ता अशाच लाडक्या ताईंना भेटणार आहे ज्यांना 18वा हप्ता भेटलाय आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या त्या का, पटपट सर्वांनी कमेंटवर सांगायचंय, कारण की ई-केवायसी बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली। तर ई-केवायसी मुदतवाढ होणार का? लाडक्या ताईंना आदिती तटकरे मॅडमला आता मी डायरेक्ट या ठिकाणी मागणी करत आहे की लाडक्या ताईंची ई-केवायसी ऑनलाईन करावी। मागे पण आपण ही मागणी केली होती, आता पुन्हा एकदा या मागणीला आपल्याला जोर पकडावा लागेल। लाडक्या ताईंनो, एकदम स्ट्रॉंगपणे ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवावी लागणार आहे, कारण की तुमची जर ई-केवायसी ऑनलाईन झाली नाही तर खूप वेळ लागणार आहे। जानेवारीचा हप्ता पण या ठिकाणी पुढे जाईल, फेब्रुवारीचा हप्ता पण पुढे जाईल। अशा स्वरूपात जर लाडक्या ताईंची ई-केवायसी नाही लवकर झाली तर तुम्हाला हप्ते लवकर भेटणार नाही। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी ई-केवायसी बद्दल पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर निर्णय घ्यावा। तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो, ई-केवायसी ऑनलाईन व्हायला पाहिजे का? कारण की अंगणवाडी सेवकाकडे याद्या आल्यात पण त्यांनी नकार देऊन टाकलाय, बऱ्याच जिल्ह्यामधल्या याद्या पण पुढे आल्या नाहीत। मग आता या ठिकाणी ज्या लाडके त्यांना जवळजवळ 24-25 लाख लाडके त्यांना हप्ते कसे भेटणार हा प्रश्न समोर येत आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांच्या वतीने मी सरकारकडे मागणी करत आहे, लवकरात लवकर ई-केवायसी कंप्लीट करून घ्या, ही ऑनलाईन प्रोसेस सुरू करा। चला, आता बघा, 4,500 रुपये हप्ता तुम्हाला दर भेटणार आहे। बघा, जर तुमची पडताळणी झाली आणि तुम्ही योग्यरित्या तुमची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी पात्र ठरलात तरच तुम्हाला 4,500 भेटणार, नसता 4,500 भेटणार नाही। आणि ज्या लाडक्या त्यांना पहिले 17वा 18वा हप्ता भेटलाय त्याला 19वा हप्ता फक्त 1,500 रुपये भेटणार आहे, ही पण लक्षात ठेवा। असंच नाही की सरसकट सगळ्याला 4,500 रुपये भेटणार, असं होणार नाही। त्याच्यानंतर 19वा हप्ता केव्हा मिळणार हे पण लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा। आज 4 तारीख आहे, 5-6, आता उद्या परवा या ठिकाणी आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण की उद्या परवा मोठा चान्स आहे लाडक्यांनो, कारण की मागच्या वेळेस 15 तारखेला निवडणूक होती आणि त्याच्या 15 तारखेच्या 2 दिवस आधी म्हणजे किती तारखेला, 13 तारखेला पैसे आले, तर आता 7 तारखेला निवडणूक आहे। मग उद्या 5 तारखेला पैसे येण्याची दाट शक्यता आहे। जर कुणाला सकाळी पैसे जमा झाले तर पटपट कमेंट बॉक्स सांगायचे, तर मी तुम्हाला अपडेट देऊनच टाकेल, पण तरी पण तुम्हाला जर पैसे जमा झाले तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे। चला, आता वेळ आहे, व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीचे तुमच्या घरी जर अंगणवाडी सेविका येत नसतील, ऑनलाईन प्रोसेस सुरू होत नसेल तर हा विनंती अर्ज सर्वांनी भरून घ्या। खूप महत्वाचा गोष्ट आहे लाडक्यांनो। या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे आणि हा विनंती अर्ज सगळा भरायचा आहे। तुमचं नाव वगैरे सगळं या ठिकाणी टाकायचं आहे। या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे, तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी दिले बघा, रेशन कार्डची झेरॉक्स वगैरे या ठिकाणी द्यायची आहे आणि हे विनंती अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। कोणी कोणी हा विनंती अर्ज सबमिट केलाय पटपट कमेंट बॉक्स सांगायचं आहे। आणि अजून एक लाडक्यांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगायलोय, बऱ्याच ठिकाणी अशी मागणी होत आहे की आपल्या आदरणीय अजितदादा पवार यांचं नाव लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे। त्यांची जी योजना चालू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेला अजितदादा पवार यांचं नाव द्यायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा। स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव या आपल्या योजनेला मिळायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे। चला, त्याच्यानंतर बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्यांनो, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पडताळणीमध्ये खूप मोठा या ठिकाणी हे झालेला आहे। बघा, ज्यावेळेस फॉर्म सुटले होते मागच्या 2024 मध्ये, लक्षात घ्या लाडक्यांनो, 2024 मध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस 2,62,00,000 जास्त फॉर्म या ठिकाणी आले होते। 2,62,00,000 जास्त
फॉर्म या ठिकाणी आले होते. तर त्या फॉर्म मधले 2,52,00,000 लाडक्या ताईंचे फॉर्म या ठिकाणी काय झाले होते, योग्य ठरवले होते आणि त्यांना हप्ते द्यायला सुरू केले होते. तर पहिला जो होता पडताळणी, त्या पडताळणीमध्ये 5 लाख लाडके ताई बाहेर काढले होत्या. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अजून सरकारी कर्मचारी असतील, अशा नावाखाली जवळजवळ 5 लाख लाडक्या बहिणींनी बाहेर काढल्या होत्या आणि 2,47,00,000 लाडके ताई राहिल्या होत्या. त्याच्यानंतर परत या ठिकाणी पडताळणी झाली होती आणि 12वा 13वा 14वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईला भेटला नव्हता. त्यावेळेस जवळजवळ 24 लाख लाडक्या ताई बाहेर काढल्या होत्या आणि पुन्हा त्यातल्या बऱ्याच लाडक्या ताईंना घेतलं आणि 2,35,00,000 पर्यंत तो आकडा पोहोचला. आता त्याच्यानंतर परत या ठिकाणी 24-25 लाख बघा, यावेळेस परत 17वा 18वा हप्ता न भेटणारे लाडके ताई बघा, जवळजवळ 24 लाख लाडके ताई या ठिकाणी आलेले आहेत. समोर हा आकडेवारी समोर आलेली आहे. 24 लाख लाडके ताईंना हप्ते भेटलेले नाहीयेत. त्या सर्व लाडक्या ताईंना लवकरात लवकर EKYC कंप्लीट करावी असं सरकारकडे मागणी आहे आणि ऑनलाईन स्वरूपाचं त्यांना या ठिकाणी काय द्यायला पाहिजे, या ठिकाणी त्यांना ऑप्शन द्यायला पाहिजे. कारण की घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी खूप वेळ लागत आहे आणि बऱ्याच लाडके त्यांची अंगणवाडी सेविका या ठिकाणी करत नाहीये. तर ह्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन प्रोसेस व्हायला पाहिजे. ही गोष्ट तुम्ही लाडक्या ताईंनो समजून घ्या. आता बघा, काही ताईंचे प्रश्न आले, ते प्रश्न पण या ठिकाणी मी घेणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, EKYC कधी चालू होणार आहे दादा? बघा, EKYC अजून चालू ऑनलाईन झालेली नाही, ती बंद पडलेली आहे. ती लवकरात लवकर सुरू व्हावी. 17वा हप्ता 18वा हप्ता भेटला नाही, जिल्हा सोलापूर बघा, 17वा 18वा हप्ता भेटला नाही. सेम या ठिकाणी बघा, अंगणवाडी सेविका नाही आली, 17वा 18वा हप्ता मिळाला नाहीये. त्यासाठी बघा, मी मनीषा एडवे या ठिकाणी दिसते, मला 18वा हप्ता भेटलेला नाहीये. अंगणवाडी सेविका नाही आल्या घरी, दादा मला अजून हप्ता भेटलेला नाहीये. हे सगळं दिलेलं आहे बघा, अंगणवाडी सेविका येत नाहीत. म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं एकच उत्तर यायला लागलंय की अंगणवाडी सेविका आमच्या घरी येऊन पडताळणी करत नाहीयेत. तर लाडक्यातून तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका आलत्या का? किंवा तुम्ही स्वतः अंगणवाडी सेविकाकडे गेला आहात का? जर दोन्ही पण होत नसेल तर तुम्ही तो विनंती अर्ज फॉर्म भरला आहे का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला, आता बघा, अजून काही प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींनी विचारले, त्या सगळ्यांची उत्तर आपण या ठिकाणी घेऊया. दादा मला जून जुलै ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाहीये, 16वा हप्ता भेटला नाहीये, 17वा पण भेटलेला नाहीये, तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा. म्हणजे ताईंचा हप्ते सगळे बंद करून टाकले. तर ताईंना एक प्रश्न आहे की तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत? कारण की 15वा 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नसला तरी 15वा 16वा भेटायला पाहिजे होता. तो पण भेटला नसेल तर तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडके ताई असतील. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं, रेश्मा मुल्ला, शिरोळा तालुका, सांगली जिल्ह्यामधून त्या बोलत आहेत. पटपट सर्वांनी त्यांनी सांगायचं आहे. त्याच्यानंतर दादा मला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हप्ता आला नाही. बघा, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी, आता ह्या ताईंना जो हप्ता येत नाहीये त्याचं एकमेव कारण आहे की त्यांचं EKYC चुकली आहे. तर EKYC लवकरात लवकर अपडेट करून घ्या लाडक्यातून, खूप महत्वाचं आहे. लवकरात लवकर अपडेट करा म्हणजे तुम्हाला पुढचे हप्ते भेटतील आणि जर तुम्ही पात्र ठरलात तर मागचे पण हप्ते तुम्हाला भेटतील असं सरकार या ठिकाणी सांगत आहे. तर सर्व लाडके त्यांना एक विनंती आहे, लवकरात लवकर आपली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री कृते.